कृष्णा गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। छत्रपती संभाजीनगरमध्ये थोड्याच वेळात ठाकरेंचा हंबरडा मोर्चासाठी उद्धव ठाकरे छत्रपती संभाजीनगरमध्ये दाखल। शेतकऱ्यांच्या प्रश्नावर ठाकरेंच्या शिवसेनेचा छत्रपती संभाजीनगरमध्ये हंबरडा मोर्चा। आरशात बघितल्यानंतर ठाकरे असे मोर्चे काढणार नाहीत। मोर्चा काढणं म्हणजे ठाकरेंकडून पक्ष जिवंत ठेवण्याचा प्रयत्न। फडणवीसांची ठाकरेंवर टीका, तर बांधावर आले की बोलतात हात रिकामे, किती वेळा हंबरडा फोडणार? ठाकरेंच्या सेनेचा हंबरडा मोर्चावरून शिंदे फडणवीसांची टीका। ठाकरे ब्रँड काय आहे ते जनता महानगरपालिकेच्या निवडणुकीत दाखवेल। ठाकरे ब्रँड सुरू होईल तेव्हा अनेकांची पळताभुई थोडी होईल। बेस्ट कामगार सेनेच्या मेळाव्यात ठाकरेंचं वक्तव्य। उद्धव हंबरडा मोर्चा हे राजकारण, शेतकऱ्यांना मदत केली जात असतानाही मोर्चा काढणं चुकीचं आहे। उद्धव ठाकरेंना शेतकरी माफ करणार नाहीत, खासदार संदीपान भुमरेंची टीका। लोकसभा निवडणुकीत माझ्या विरोधात 120 कोटी रुपये वाटले, चंद्रकांत खैरेंचा संदीपान भुमरेंवर मोठा आरोप। मराठी वाचता येत नाही अशा माणसाला जनतेनं निवडून दिलं, खैरेंची टीका। सचिन घायवळसह संतोष धुमाळवर मकोका अंतर्गत कारवाई। सचिन घायवळ क्राईम सिंडिकेटचा सदस्य, पुणे पोलिसांची माहिती। दरम्यान निलेश घायवळचं अनधिकृत बांधकाम पुणे पोलीस भुईसपाट करणार। पुणे पोलिसांना पालिका ही अनधिकृत बांधकामासंदर्भात माहितीही देणार। निलेश घायवळ आणि सचिन घायवळच्या खरेदी विक्री व्यवहाराची आर्थिक गुन्हे शाखेकडून चौकशी सुरू। निलेश घायवळच्या 40 मालमत्तांच्या प्रकरणांची चौकशी होणार। घर झडती दरम्यान पोलिसांना अनेक ठिकाणचे महत्त्वाचे जमिनीचे कागदपत्रही आढळले। पोलीस व्हेरिफिकेशन रिपोर्टमध्ये घायवळवर एकही गुन्हा दाखल नाही। हा रिपोर्ट कोणाच्या दबावाखाली तयार करण्यात आला? जामखेडचे तत्कालीन आमदार कोण होते? भाजप आमदार सिद्धार्थ शिरोळेंचा रोख रोहित पवार यांच्याकडे। रवींद्र धंगेकरांची पक्षाकडून कानउघडणी, भाजप नेत्यांकडून उपमुख्यमंत्री शिंदेंकडे तक्रार। घायवळ प्रकरणामध्ये भाजप नेत्यांशी संबंध जोडून धंगेकरांकडून आरोपांची सरबत्ती सुरू आहे। धंगेकरांना हे प्रकार त्वरित थांबवण्यास बजावलं, सूत्रांची माहिती। आपण शिवसेनेत आहोत हे धंगेकरांच्या लक्षातच येत नाही। आपण मित्रपक्ष आहोत याचं भान सर्वांनी ठेवायला हवं। दादांकडून धंगेकरांना शिंदेंच्या शिवसेनेत असल्याची आठवण। घायवळ प्रकरणामध्ये धंगेकरांनी चंद्रकांत पाटलांवर आरोप केले होते। गुंडांचे, कोयता गँगचे, ड्रग्जचे पुणे अशी शहराची नवी ओळख। धंगेकर जर गुन्हेगारांना उघड पाडत असतील तर त्यांचं कौतुक करा। गुंडांच्या मदतीने पुण्याची वाट लावली जाते। पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीवर रोहित पवारांचे आरोप। घायवळ प्रकरणामध्ये आरोप करणाऱ्यांनी आत्मचिंतन करावं। आपल्या आईनं कोणाचं कौतुक केलंय का हे आरोप करणाऱ्यांनी पाहावं। काही जण उत्साहाच्या भरात वक्तव्य करतात। अजित पवारांचा रोहित पवारांना टोला। दिवाळीला हिंदूंकडूनच खरेदी करा, आमदार संग्राम जगताप यांचं वक्तव्य। तर दिवाळीचा नफा फक्त हिंदू लोकांनाच मिळायला हवा, संग्राम जगताप यांची भूमिका। अजित पवारांची राष्ट्रवादी संग्राम जगताप यांना नोटीस पाठवणार। संग्राम जगताप यांचे विचार पक्षाला मान्य नाहीत। जगताप यांच्या प्रश्नावरून अजित पवारांचा संताप। 14 ऑक्टोबरला मविया आणि मनसे नेत्यांचं शिष्टमंडळ मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची भेट घेणार। शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरेंसह प्रमुख नेते भेटणार। तर शिंदे, फडणवीस आणि अजित पवार यांनीही शिष्टमंडळात सहभागी होण्याचं आवाहन। मी जाईन असं वाटतं का? मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना भेटण्यासाठी राऊतांकडून आवाहन करण्यात आल्यानंतर अजित पवारांचा राऊतांना टोला। आम्ही घराघरात प्रचार केला म्हणून फडणवीस सत्तेत। दादरमधील धर्मसभेत धर्मगुरू धर्मानंद महाराजांचं वक्तव्य। राजसत्ता पलटवायला आम्हाला वेळ लागणार नाही, धर्मानंद महाराज यांचा इशारा। एखादा दुसरा व्यक्ती मेल्यानं काय होतं? मी डॉक्टरांना मूर्ख मानतो। धर्मसभेत कैवल्यरत्न महाराजांच्या वक्तव्यानं वादाची शक्यता। मराठवाड्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीमध्ये भाजपकडून स्वबळावरती निवडणूक लढवण्याची चाचपणी। छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या बैठकीत भाजप स्वबळावर निवडणुका लढवण्याच्या तयारीत, सूत्रांची माहिती। जिथे जिथे शक्य आहे तिथे युती म्हणून, महायुती म्हणून लढणार। जिथे सर्वांची ताकद आहे तिथे मैत्रीपूर्ण लढती। आगामी निवडणुकांवरती फडणवीसांचं वक्तव्य। तर निवडणुका जाहीर झाल्यानंतरच सगळं चित्र स्पष्ट होईल, अजित पवारांची प्रतिक्रिया। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये मैत्रीपूर्ण लढत लढायची, निवडणुकीनंतर युती करायची असं तात्पुरतं ठरवलंय। नरेंद्र भोंडेकरांचं वक्तव्य। तर कोणाला उमेदवारी द्यायची आता पदाधिकारी ठरवतील, भोंडेकरांचं सूचक वक्तव्य। भाजप कोर कमिटीची आज दिल्लीमध्ये बैठक। बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची बैठक। जेपी नड्डा यांच्या निवासस्थानी बैठकीचं आयोजन। गृहमंत्री अमित शहा, भाजपचे महत्त्वाचे नेते बैठकीला उपस्थित राहणार।
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची चेंबूरमध्ये बैठक. आगामी मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. दक्षिण मध्य मुंबईतील विभाग प्रमुख आणि शाखा प्रमुखांची बैठक. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीस एकाच मंचावर येणार. आज महेश मांजरेकरांच्या चित्रपटातला या चित्रपटाचा ट्रेलर लॉन्चिंगचा कार्यक्रम. मुंबईत आज भाजपची महत्त्वाची बैठक. मुख्यमंत्री फडणवीस रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचा आढावा घेणार. स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन. अनेक लोक आपल्या पक्षात प्रवेश करण्यासाठी तयार. तुमचा आदेश आम्हाला मान्य, मात्र काही लोक आमचा छळ कपट करण्याचा प्रयत्न करतायत. संजय शिरसाट यांचं विधान चर्चेत. संजय शिरसाट यांचा रोख नेमका कोणाकडे? चर्चांना उधाण. लाडक्या बहिणींना दिवाळीची भेट. सप्टेंबरचा हप्ता थेट खात्यात जमा होण्यास सुरुवात. अतिवृष्टी आणि पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर दिवाळीपूर्वी रक्कम महिलांच्या खात्यात जमा होणार. ई-केवायसी न केलेल्या महिलांना देखील हप्ता दिला जाणार. विधिमंडळामध्ये दिलेली कोणतीही आश्वासनं 90 दिवसांच्या आत पूर्ण करणं बंधनकारक. राज्य सरकारच्या प्रत्येक विभागामध्ये सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक आढावा समिती नेमली जाणार. संसदीय कार्य विभागानं परिपत्रक काढलं. मध्य रेल्वे मार्गावरती आज दुपारी 12:20 ते उद्या संध्याकाळी 6:20 30 तासांचा मेगा ब्लॉक. कर्जत ते नेरळ, कर्जत ते खोपोलीपर्यंत सर्व रेल्वे बंद राहणार. नेरळपासून CSMT लोकल सेवा सुरू राहणार. हार्बर पश्चिम रेल्वे मार्गावरती उद्या मेगा ब्लॉक. तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते कल्याण दरम्यान मुख्य मार्गावरती कोणताही मेगा ब्लॉक नसणार. हार्बर मार्गावरती कुर्ला ते वाशी प्रवास रखडणार. गणपतराव देशमुख यांच्या घरावर दारूची बाटली फेकल्याचं प्रकरण. घटनेच्या निषेधार्थ सांगोला शहर तसेच तालुक्यामध्ये कडकडीत बंद. शेकाप कार्यकर्त्यांनी काढला निषेध मोर्चा. तालुक्यातील बाजारपेठा, दुकानं, वाहतूकही बंद. पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून.